कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आकाशराव, बाबा, बाबा तुम्हाला घ्यायला आले? बाबा दार उघड ना, बाबा उघड ना दार, बाबा दार उघड, बाबा 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 दार उघड ना, बाबा दार उघड ना, बाबा थांबव ना गाडी, बाबा बाबा आई, बाबा आपल्याला घ्यायला आलं होतं ना, मग तू एकटाच का गेला? बोल नाही काहीतरी। आणि तू का रडतेस आई? काय झालं आई? ती वाट बघायची बाई। अय्यो येतच असतील ते। आणि आकाश भाऊजींबरोबर बाबा लकी भाऊजी आहेत ना, मग कशाला उगाच काळजी करताय? तर ते टेन्शन नाहीये ग मला, पण आता असं वाटतंय की आकाशला जाऊ द्यायला नकोच होतं। जरा हट्ट धरला असता तर ऐकलं असतं त्यांनी। की वसुंधरा पचकली म्हणजे आई, आई चहा नाही, नको आई घ्या ना प्लीज, मी केलाय। नको ग बाई, आकाश येईपर्यंत मला काही नको। आय नो आई, मला टेन्शन आलं असेल ना। नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आकाश दादा कसा आहे। नाही म्हणजे कदाचित घरी येताना तो वसुंधरा आणि बनीला घेऊनच घरी आला तर? नाही नाही, अखिल लकीला फोन लाव। आई रिलॅक्स, दादा येतच असेल आता। तू फोन लाव, वसुंधरेने वचन दिलं होतं त्याची आठवण करून दे म्हणावं। आकाश, आई काय 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 झालं? हा, बस 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 बस। अरे काय आळू, काय झालं? काय म्हणाली वसुंधरा? काही नाही आई, अजून काय बोलणार आहे ती? शेवटी कबूल केलं तिने सगळं सत्य। आधी तर भेटायला सुद्धा तयार नव्हती। एवढी सगळी फसवाफसवी केल्यानंतर आत्ता कुठे जाऊन तिला लाज वाटायला लागली त्याची। काय बोललास तू? वसुंधरा एकटं खोटं बोलल्यात का? तू काय वेगळं वागलास रे? मित्र बनून माझ्या आयुष्यात आलास, तुला घरात जागा दिली, बिझनेस मध्ये पार्टनर केलं, आणि तू आज सगळा वेळ आमच्याशी खोटं वागलास। का केलंस तू असं? तू का नाही सांगितलंस तुझ्या आणि वसुंधरांबद्दल? ही आकाश, त्याची काही चूक नाही। अरे त्याने सुद्धा तुझ्यासारखंच भोगलंय ना, आणि त्याला तर माहित सुद्धा नव्हतं की वसुंधरा तुझी बायको येते। श्राद्धाच्या दिवशी कळलं त्याला। हो, आय सी। म्हणून त्यानंतर घरी येणं वाढलं तुझं, म्हणजे वसुंधरांच्या जवळ राहतही।
काय नशीब आहे ना माझं. एकतर माझ्या बायकोने मला फसवलं आणि दुसरं ज्याला सगळ्यात जवळचा मित्र मानला त्याने पण मला फसवलं. या जगातला सगळ्यात मूर्ख माणूस असेल मी. असं का बोलतोस आकाश? त्याचा पण नाईलाज होता. नको बाबा, आकाश सरांना काही बोलू नका तुम्ही प्लीज. आणि माझी बाजू तर अजिबातच घेऊ नका. लायकीचाच नाहीये मी. काय चुकीचं बोलताय तो ते. मी मुळातच इतका मोठा गुन्हा केलाय ना की खरं तर त्यासाठी मला मोठ्यातली मोठी शिक्षा व्हायला हवी आहे. त्या मनाने खूप कमी बोलतायत हे तर. माझा हेतू नसतानाही मी तुम्हा सगळ्यांना अननोईंगली हर्ट केलंच आहे ना. पण आकाश सर, या घरात येण्याचा माझा फक्त एकच हेतू होता. माझा मुलगा, माझा बनी. श्राद्धाच्या दिवशी जेव्हा मला कळलं की ती वसुंधरा या घरात येऊन बसली आहे, दिवशी खूप गोंधळून गेलो होतो मी. धक्का बसला होता मला खूप मोठा तिला समोर बघून. मला खूप बोलायचं होतं तुम्हा सगळ्यांशी. मग तुम्हाला विचारायचं होतं की का आणलं त्या बाईला ह्या घरात, का जोडलेत तिच्याशी संबंध. आकाश सर, ह्या अशा बाईशी का लग्न केलं तुम्ही. पण नाही बोलू शकलो मी काही, कारण चांगलंच ओळखतो मी त्या बाईला. मला माहिती होतं की तेव्हा जर मी तोंड उघडलं असतं ना तर रातोरात ती माझ्या मुलाला घेऊन या घराबाहेर गेली असती आणि आयुष्यात कधीच त्याचं तोंड पाहू शकलो नसतो मी. पण एवढं सगळं होत असताना मला एका गोष्टीचा आनंद होता की माझा मुलगा तुम्हाला बाबा म्हणतोय. आणि तुम्ही पण त्याला खूप जीव लावताय. खरं तर आकाश सर, तुमच्याशी मैत्री वाढवण्याचं एकच कारण होतं माझ्याकडे. मला बघायचं होतं की तुम्ही माणूस म्हणून किती चांगले आहात. कारण आफ्टर ऑल माझा मुलगा तुम्हाला बाबा म्हणत होता. तुम्ही त्याच्यावर माझे इतकं प्रेम करू शकाल की नाही, त्याची काळजी घेऊ शकाल की नाही, हेच पारखत होतो मी बस. पण मला कळलं की मला वाटत होतं त्यापेक्षाही खूप जास्त चांगले माणूस आहात तुम्ही. आणि मग माझी खात्री पडली की मी जरी माझ्या मुलासोबत नसलो तरी तुमच्यासारखा एक उत्तम बाप मिळालाय त्याला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.